नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज आपण पहिल्या प्रकरणातील शेवटचा घटक बघत आहोत. घटक 1.5. तर आजचा जो काही अभ्यास आहे तो आहे, जो आपण करणार आहोत तो घटक आहे जगण्याचा हक्क, मानवी अधिकार आणि मूल्य शिक्षण. याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत पर्यावरणीय नीतिशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंटल एथिक्स असं म्हणतो. पण हे शिकण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण हे बघायला पाहिजे की पर्यावरण नीतिशास्त्र हा मुद्दा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण पर्यावरणाबद्दल आपल्याला कितपत आता माहिती मिळालेली आहे. मित्रांनो, आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की पर्यावरण हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण आपण बघितलं होतं की पर्यावरणामध्ये जाऊन शेवटच्या श्वासापर्यंत केलेला अभ्यास म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास हा आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी आपल्याला पर्यावरणाशी एक प्रकारचं घट्ट नातं तयार करायला पाहिजे. एक ऋणानुबंध त्याच्याबरोबर असले पाहिजेत. आज आपल्याला दिसतंय की आपलं हा जे काही नातं आहे हे कुठंतरी आपण दुरावत चाललेलो आहोत आणि त्याचे परिणाम आज आपल्याला बघायला मिळत आहेत. मग जर या सगळ्या संकटातून या मानवाला बाहेर काढायचं असेल, या पृथ्वीला परत पूर्ववत जर फुलवायचे असेल, तर आपल्याला पर्यावरणीय नीतिशास्त्र, एन्व्हायरमेंटल एथिक्स शिकले पाहिजेत. आता पर्यावरण नीतिशास्त्र म्हणजे नक्की काय आहे? तर पर्यावरणीय नीतिशास्त्र हे मानव आणि पर्यावरणाच्या नात्याचा अभ्यास. मानव हा इतर सजीवांसह या समाजाचा एक घटक आहे असा विश्वास इथे मानला जातो. मानवाच्या आरोग्याचा पर्यावरणीय आरोग्याशी जवळचा संबंध आहे हे इथं समजावून घेणे आवश्यक आहे. आता त्याची काही तत्त्व आहेत मित्रांनो. पर्यावरणीय नीती याचा अभ्यास करायचा असेल, त्याचे एथिक्सचा अभ्यास करायचा असेल, तर काही त्याची तत्त्व आपल्याला बघायला पाहिजेत. त्यातलं पहिलं जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रजातीचा सर्व संसाधनांवर समान अधिकार आहे आणि समान संधी आणि आरामासाठी स्पर्धा करण्याचा देखील त्यांना अधिकार आहे. दुसरं तत्त्व आहे पर्यावरणीय हक्क हे मानवी हक्कांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते संपूर्ण सृष्टीच्या आयुष्याच्या कल्याणाशी जोडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं दिसेल आपल्याला की हे जे छायाचित्र आपण बघतोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पृथ्वी एक आहे आणि आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते, आमची एथिक्स आम्हाला सांगतात की विश्व कुटुंबकम, हे विश्व एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये या पृथ्वीवरती सगळ्या जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे. मग आता जगण्याचा अधिकार किंवा ज्याला आपण राईट टू लिव्ह असं आपण म्हणतो. जगण्याचा अधिकार म्हणजे काय? आपल्याला हे मित्रांनो माहीत असायला पाहिजे की मानवाच्या सर्व मूलभूत गरजा ज्या आहेत त्या निसर्गातून पूर्ण होतात. मग त्याला जगण्याचा अधिकार आहे, म्हणजे निसर्गाने हा आपल्याला अधिकार दिलेला आहे. पण आज आपण त्याचा गैरवापर कसा करतो हे या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात येईल. मग काय आहे हा मुद्दा? तर आपल्याला इथं तुम्हाला कळेल की विविध प्रकारची प्रदूषणे पर्यावरणाचा नाश करीत आहेत. जलीय व जमिनीवरील अधिवासाच्या ऱ्हासाने काही प्रजाती धोक्यात आल्या आहेत आणि काही नामशेष झाल्या आहेत. त्या योग्य पर्यावरणासाठी संघर्ष करीत आहेत. या प्रजातींना पृथ्वीवर जगण्याचा समान अधिकार नाही का? मनुष्य नैसर्गिक पर्यावरणाचा लाभ घेणारी एकटी प्रजाती नसून ती अनेक दशलक्ष प्रजातींपैकी एक आहे. निसर्गात सर्व सजीवांसह संपूर्ण जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. मनुष्याने हे जाणले व कबूल केले पाहिजे की आपण एकटे पृथ्वीवर जगू शकत नाही, तर इतर सर्व जैवविविधता ही त्याच्यासाठी आधारभूत प्रणाली आहे. म्हणून आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणीय हक्कांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला इथं काही इंग्लिशमध्ये पॉईंट्स दिसतील की जे तुम्हाला जगण्याचा अधिकार काय आहे ह्याबद्दल
पूर्ण कल्पना देतील. मित्रांनो, आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की या पृथ्वीतलावर मनुष्य हा एकच प्राणी नाही आहे की जो फक्त जगण्याचा त्याला निसर्गाने अधिकार दिला आहे. तर अगदी सूक्ष्म जीवांपासून जे सजीव आहेत या प्रत्येकाला या पृथ्वीवरती जी काही संसाधनं आहेत, ज्या काही निसर्गानं दिलेल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेणं आणि जगणं हा समान अधिकार निसर्गाने आपल्याला दिलेला आहे आणि हे आपल्याला विसरता कामा नये. पण आज आपण हे विसरत चाललेलो आहोत आणि म्हणून मित्रांनो, मगाशी मी जसं म्हटलं की पर्यावरण अभ्यास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. आता पुढचा मुद्दा आपण बघतो याच्यामध्ये मानव अधिकार आणि पर्यावरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन राईट्स अँड एन्व्हायरमेंट. तर मानव अधिकार काय आहेत, पण आपण मगाशी बघितलं की मानव अधिकारापेक्षा पर्यावरणीय अधिकार जास्त महत्त्वाचे आहेत. आता मानव अधिकार आपण काय बघतोय, तर संयुक्त राष्ट्राने 1994च्या मसुद्यात मानव अधिकार आणि पर्यावरणाचा समन्वय जोडलेला आहे. त्यामध्ये निरोगी आणि पर्यावरणीय दृष्ट्या योग्य वातावरणासाठी प्रत्येकाचे अधिकार स्वीकारण्याचे निर्देश केले आहेत. मग आता काय मानव अधिकार आणि पर्यावरण म्हणजे नक्की काय, तर त्यातला पहिला मुद्दा आपण बघतोय. नंबर 1, निरोगी, सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरणाचा मानव यानुसार हवा, पाणी आणि इतर पर्यावरणीय संसाधने प्रदूषणापासून मुक्त असली पाहिजेत. हे काम आपलं आहे. नंबर 2, नैसर्गिक पर्यावरण आणि त्यांच्या समृद्ध जैवविविधतेचा न्यायिक पद्धतीने आनंद घेण्याचा अधिकार. त्यानंतर नंबर 3, कायदेशीरपणे आणि सन्माननीय जीवन जगण्याचा मानवाचा अधिकार. नंबर 4, पर्यावरणीय माहिती व शिक्षण घेणे, पर्यावरणविषयक चर्चेमध्ये सहभागी होणे आणि जागरूकता करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावी पिढींना त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्याचा हक्क असला पाहिजे. तर याच्यानं तुमच्या लक्षात आलं असेल की जोपर्यंत आम्ही पर्यावरण शिक्षण घेत नाही, जोपर्यंत आम्हाला ही नीतिशास्त्र, जगण्याचा अधिकार काय आहे हे आम्हाला जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत आपण जगू शकत नाही, तोपर्यंत आपण पर्यावरणाला न्याय देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण हे असं करू शकत नाही, तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये आम्हाला अनेक अशा संकटांना तोंड द्यावं लागेल. जर या सगळ्या संकटातून आपल्याला सुखरूप बाहेर पडायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल, तर या गोष्टींचा आपल्याला अभ्यास मनापासून करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त परीक्षेसाठी करणं असं मनात न ठेवता, हे मला माहीत असायला पाहिजे आणि हे माझं एक प्रथम कर्तव्य आहे, या दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण यातला पुढचा मुद्दा बघतोय ते म्हणजे मूल्य शिक्षण. हा मुद्दासुद्धा हे मूल्य शिक्षण म्हणजे नक्की काय आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन असं म्हणतो. व्हॅल्यू एज्युकेशन किंवा मूल्य किंवा तत्त्व हे मित्रांनो आपल्याला माहीत आहे. हे आधी मी तुम्हाला की भारतीय संस्कृती खूप महान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही तत्त्व दिलेली आहेत, काही मूल्य शिक्षणाची बद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसंच मूल्य शिक्षण म्हणजे नक्की काय आहे, तर प्राचीन भारतात कौटुंबिक आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीद्वारे किंवा शिक्षणाद्वारे मानवांमध्ये विविध मूल्य विकसित केली जात होती. मूल्य शिक्षण व ही पर्यावरण व मानवतावादी समाज निर्मिती व संवर्धनासाठी जीवनतत्व शिकवण्याची प्रक्रिया आहे. ती कौटुंबिक आणि समाजातील एखाद्या व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करते. म्हणजे आपल्याला पूर्वी माहीत आहे की गुरुकुल पद्धतीमध्ये, मग तो राजाचा मुलगा असू दे किंवा शिपायाचा मुलगा असू दे, सर्वांना समान न्याय दिला जायचा, सर्वांना समान शिक्षण दिलं जायचे, सर्वांमध्ये समान मूल्य रुजवली जायची आणि ही मूल्य
त्यांच्या आयुष्यामध्ये, भावी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची होती. ती मूल्य कोणती होती किंवा ती मूल्य काय आहेत की जी आपणही शिकायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये पर्यावरणीय नैतिकता, नैसर्गिक तत्त्वे, सत्य, प्रामाणिकपणा, शांती, अहिंसा, नागरी भावना, नैसर्गिक कायद्याचा आधार यासारखी मूल्य एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित करत असे. म्हणजे या गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये जर आपला स्वतःचा आपण फक्त व्यक्तिमत्व विकास पदव्या घेऊन करू शकत नाही, तर आपल्याला ही मूल्यसुद्धा आपल्यामध्ये रुजवली पाहिजेत. आणि ही मूल्य आपल्याला रुजवण्यासाठी याचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. तरच आम्ही पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करू शकतो. पर्यावरणाच्या दृष्टीने मूल्य शिक्षणामुळे बघा, पर्यावरणाच्या दृष्टीने मूल्य शिक्षणामुळे समाजातील प्रत्येकाच्या मनात शाश्वत जीवनशैलीचा विचार सुरू होणे अपेक्षित आहे. आपली पर्यावरणीय मालमत्ता समजावून घेऊन आणि त्याच्या जतनेसाठी कृती करणे या प्रक्रियेतून पर्यावरणीय मूल्ये लोकांच्या मनावर ठसवली गेली पाहिजेत. आपण आर्थिक वाढ सर्वात जास्त महत्त्वाची मानतो. ही मानसिकता बदलली पाहिजे आणि प्रत्येकाने शाश्वत विकासाबद्दल विचार केला पाहिजे आणि कृती केली पाहिजे. मित्रांनो, हे एक लक्षात आलं असेल तुमच्या की व्हॅल्यू एज्युकेशन ही फक्त आपल्याला आर्थिकदृष्ट्या म्हणजे फायनान्शियली आपण किती मोठे झालो त्याच्यापेक्षा आपण एक या समाजाचे देणेकरी किंवा या समाजाचे घटक म्हणून आमची मानसिकता आम्ही बदलली पाहिजे की कशा पद्धतीनं आम्ही आमच्यात मूल्य रुजवली पाहिजेत. आणि जेव्हा ही मूल्य आपल्या प्रत्येकामध्ये रुजतील त्यावेळेलाच आम्ही पर्यावरणाला न्याय देऊ शकणार आहे. आणि ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला स्वच्छ पर्यावरण असेल त्यावेळेला आपलं आयुष्य वाढणार आहे. आपण निरोगी दीर्घ आयुष्य जगणार आहोत. म्हणजे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की पर्यावरण शिक्षण हे केवळ 4 भिंतीच्या आत न घेता या सर्व गोष्टींचा विचार आम्हाला करायला पाहिजे. आणि हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हे समजून करायला पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे. हे समजून करायला पाहिजे. तेव्हाच आपण पर्यावरणाला न्याय देऊ शकणार आहे. तर मित्रांनो, पहिलं प्रकरण आपण संपवलेलं आहोत. या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाच्या माहिती आपण घेतलेली आहे आणि याच्या काही छायाचित्र दिलेली आहेत. तीसुद्धा काळजीपूर्वक तुम्ही बघायची आहेत आणि याचा अभ्यास करायचा आहे. आणि आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.